नमस्कार मित्र, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे HUF, हिंदू अनडिवायडेड फॅमिली, हिंदू एकत्र कुटुंब. हे जे आहे याच्याबद्दल दोन प्रकारचे गोंधळ उडाले आहेत. एक म्हणजे हे HUF जे आहे 8 पिढ्याचं असतं की 4 पिढ्याचं असतं, त्याबद्दल गोंधळ आहे. हा काय ॲक्च्युली गोंधळ आहे, याची तरतूद काय आहे, याबद्दल एक जजमेंट काय म्हणतं बघूया. बघा, HUF तुम्ही ऐकलात तर तुम्हाला माहिती आहे की हिंदू अनडिवायडेड फॅमिली, आणि यासोबत अजून एक कन्सेप्ट ऐकता तुम्ही, म्हणजे तो म्हणजे को पार्सनरी. जेव्हा केव्हा कोर्टात दावा जातो तेव्हा आपण HUF पण बद्दल ऐकतो आणि को पार्सनरीबद्दल ऐकतो, आणि इथे मग वकील लोक खूप मोठा वाद घालतात, गोंधळ घालतात आणि तुमचं तिथे तुम्हाला कन्फ्यूज करून सोडतात. काय म्हणतात की 8 पिढ्या असतात एकत्र कुटुंबात, पण प्रॉपर्टीचा हक्क देताना 4च पिढ्या धरा असं म्हणतात. हे असं काय, ॲक्च्युली काय तरतूद आहे बघा. आधीच्या काळामध्ये 15 ते 16 वर्षी लग्न व्हायचं, त्याच्यामुळे हा 15-16 वर्षी लग्न झालं की त्यांना लगेच वर्षभरात मुलं व्हायची. परत त्या मुलाचं पण तसंच 15-16 वर्षी लग्न व्हायचं, तिसरी पिढी यायची, चौथी पिढी यायची. मग हा 15-15, 16-16 वर्षाच्या अंतराने एक नवीन पिढी यायची, आणि 100 वर्ष माणूस जगला, 100-125 वर्ष जगला की 8 पिढ्यापर्यंत एकाच घरामध्ये राहायचे. त्याच्यामुळे हिंदू एकत्र कुटुंब पद्धतीला मॅक्झिमम पिढ्याची जी लिमिट दिलेली आहे ती 8 पिढ्याची दिली आहे. 8 पिढ्याची देण्यामागचं सूत्र हे आहे की त्या काळामध्ये 15 ते 16व्या वर्षी लग्न होत असत आणि नवीन पिढी येत असत. त्याच्यामुळे 100-110 वर्षाचं आयुर्मान धरलं तर त्याच्यामध्ये 8 पिढ्या बसायच्या. मग हिंदू एकत्र कुटुंबाचे मॅक्झिमम पिढ्या किती असतात, तर आधीच्या कायद्याप्रमाणे 8 पिढ्यापर्यंत असतात, त्याच्यावर नसतात. म्हणजे मॅक्झिमम 8ची लिमिट आहे. पण हे जे 8 पिढ्यापर्यंत एकत्र कुटुंब असताना ही जी व्यवस्था आहे ही एकत्र राहण्यासाठीची व्यवस्था आहे, संपत्तीमध्ये अधिकार सांगण्याची व्यवस्था नाही. हा फरक जाणून घ्या. तर एकत्र राहण्यासाठीची व्यवस्था म्हणजेच HUF म्हणजेच हिंदू एकत्र कुटुंब ही 8 पिढ्यापर्यंत राहू शकते असं कायदा मानतो. मग ही राहण्यासाठीची व्यवस्था ही वेगळी आहे, आणि या राहण्यासाठीच्या व्यवस्थेच्या आतमध्ये एक उपव्यवस्था आहे, एक सब प्रोव्हिजन आहे, ती म्हणजे मालकी हक्क धारण करण्याची व्यवस्था, ज्याला कायद्याच्या भाषेत को पार्सनरी राईट्स म्हणतात. आता लिव्हिंग राईट्स जे आहेत ते 8 पिढ्यापर्यंतचे आहेत, पण को पार्सनरी राईट्स म्हणजे मालमत्ता धारण करण्याचे जे राईट्स आहेत ते मात्र 8च्या 8 पिढ्यांना नाही, ते 4 पिढ्यांनाच आहेत. आता 4 पिढ्यांना का, हा प्रश्न येतो. तर त्याचं उत्तर जे आहे ते जजमेंटमध्ये दिलं आहे. जजमेंटचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तुम्ही वाचून घ्या. त्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की हिंदू परंपरेप्रमाणे पिंडदान हे खूप महत्त्वाचं एक विधी आहे. पिंडदान कन्सेप्ट काय म्हणतो की समजा मला पिंडदान करायचं आहे, तर माझ्या पूर्वजांना मी पिंडदान करताना मी माझ्या वडिलांना पिंडदान करू शकतो, माझ्या आजोबांना करू शकतो, माझ्या पणजोबांना करू शकतो. म्हणजे माझ्यावर मी 3 पिढ्यापर्यंत पिंडदान करू शकतो. म्हणजे पिंडदानाचा जो कन्सेप्ट आहे तो 4 पिढ्यांना बांधतो. म्हणजे मी ज्यांना पिंडदान करू शकतो त्या माझ्या 3 पिढ्या, आणि पिंडदान करणारा मी, अशा 4 पिढ्यांना तो बांधतो. 5व्या पिढीला अलाउड नाही करत. मी माझ्या वडील, आजोबा, पणजोबा ह्या तिघांनाच करू शकतो. पणजोबाच्या वर म्हणजे खापर पणजोबांना मी पिंडदान नाही करू शकत. म्हणजे पिंडदान करणारा माणूस इथून जर मोजलं तर एकूण 4च पिढ्या धरल्या जातात. 5व्या पिढीला मी पिंडदान नाही करू शकत. तर हे जे पिंडदानाचं कन्सेप्ट आहे 4 पिढ्यांनाच बांधतो. तर याच आधारे मालकी हक्क देताना पिंडदानाचं सूत्र वापरून 4 पिढ्यापर्यंतच मालकी हक्क धारण करण्याचा हक्क दिला आहे, तो म्हणजे को पार्सनरी राईट, हा जन्माने मिळतो. तर हिंदू एकत्र कुटुंब 8 पिढ्यापर्यंतचे कुटुंब एकत्र राहू शकतात, पण 8च्या 8 पिढ्यांना संपत्ती धारण करण्याचा हक्क नाही. पहिल्या 4 पिढ्यांना संपत्ती हक्क धारण करण्याचा हक्क आहे.
म्हणजे माझ्या कुटुंबात समजा आम्ही 8 पिढ्यांचं कुटुंब एकत्र राहत असून तर माझे पणजोबा, आजोबा, वडील आणि मी असे 4 पिढ्यांना हक्क राहील आणि माझा मुलगा आत्ता जिवंत असला तरी त्याला मात्र संपत्ती धारण करण्याचा हक्क नाही, कारण माझे पणजोबा जिवंत आहेत. पणजोबा पिढी नंबर 1, आजोबा पिढी नंबर 2, वडील पिढी नंबर 3, मी पिढी नंबर 4. त्याच्यामुळे 4 पिढ्या जिवंत असल्यामुळे हा जो माझा मुलगा आहे हा 5व्या पिढीचा असतो. याला संपत्ती धारण करण्याचा हक्क नाही, म्हणजे को पार्सनरी राईट नाही. पण माझे पणजोबा वारले समजा तर काय होईल, मग शिफ्ट होणार. माझे आजोबा 1 नंबरला शिफ्ट होतील 1 नंबर पिढीत, माझे वडील 2 नंबर पिढीत शिफ्ट होईल, मी 3 नंबर पिढीत शिफ्ट होईल. मग माझा जो मुलगा आहे जो 5 नंबर पिढीत होता तो 4 नंबरला शिफ्ट होईल. 4 नंबर शिफ्ट झाल्या तो को पार्सनरीच्या ब्रॅकेटमध्ये येतो. मग त्याला संपत्ती धारण करण्याचा अधिकार प्राप्त होतो. थोडक्यात 8 जनरेशनच्या पिढ्या एकत्र असताना हे जे नंतर 4 जनरेशन नंतरची जी पोरं आहेत, जनरेशन 5, 6, ही खूप लहान असतात, वयाने लहान असतात, नासमज असतात, यांना फारसं समजत नाही. हा पण एक इश्यू आहे. आणि ते पिंडदानाच्या ब्रॅकेटमध्ये पण बसत नाही, हे सुद्धा आहे. त्याच्यामुळे 4च पिढ्यांना संपत्ती धारण करण्याचा हक्क देतो आणि राहण्याचा हक्क मात्र 8 पिढ्यांना देतो. कोण? हिंदू कायदा. त्याच्यामुळे HUF कन्सेप्टमधील 8 पिढ्या आणि 4 पिढ्याचा जो कन्सेप्ट आहे तो असा आहे. 8 पिढ्या म्हणजे 8 पिढ्यापर्यंत एकत्र राहण्याचा हक्क आणि 4 पिढ्या म्हणजे त्या एकत्र कुटुंबामध्ये फक्त पहिल्या 4 पिढ्यांना संपत्ती धारण करण्याचा हक्क, असं ते गणित आहे. याला कायद्याच्या भाषेत, सोप्या भाषेत काय म्हणतो आपण, की HUF फॅमिली ही 8 पिढ्यांची असते, पण को पार्सनरी राईट हे फक्त 4 पिढ्यांनाच असतात, असं ते टेक्निकल वर्ड आहे किंवा टेक्निकल त्याचा इंटरप्रिटेशन आहे. तर मित्र, ही होती माहिती HUF म्हणजे काय आणि को पार्सनरी म्हणजे काय. आता 2 सूचना. थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. काही महत्त्वाचं काम असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा आणि तुमच्या केसची माहिती लिहून पाठवा. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. बाय.